जात होते आणि जाता जाता त्यांचा मुक्काम आळंदी येथे ठरला. मग रुक्मिणी माता आल्या दादा. आल्याच्या नंतर स्वामी रामानंदांचं दर्शन घेतलं. मग स्वामी रामानंदांनी रुक्मिणी मातेला सुंदर असा आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. त्यावेळेस रुक्मिणी माता हसल्या. मग लगेच दादा त्या ठिकाणी स्वामी रामानंदांनी रुक्मिणी मातेला या आशीर्वादाला हसण्याचं कारण विचारलं. मग घडलेला सर्व प्रकार रुक्मिणी मातेला स्वामी रामानंदांना सांगितला. मग स्वामी रामानंद तीर्थयात्रेला न जाता परत काशीला गेले आणि विठ्ठल पंथांना संन्यास आश्रम सोडून परत गृहस्थ आश्रम स्वीकारण्यास सांगितला. गुरुच्या आज्ञेनुसार दादा संन्यास आश्रम सोडून परत गृहस्थ आश्रम स्वीकारला. मग स्वीकारल्याच्या नंतर त्यांना 2-2 वर्षाच्या अंतरावर 4 मुले झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण, मुक्ताबाई अशी त्यांची नावे ठेवण्यात आली महाराज. मग मुले थोडी थोडी मोठी होऊ लागली. मग त्या ठिकाणी विठ्ठल पंतांना वाटलं आपल्या मुलाची मुंजे व्हावेत, म्हणून मुंजाची परवानगी मागण्यासाठी विठ्ठल पंत पैठणला गेले आणि तिथल्या ब्राह्मणांना मुंजाची परवानगी मागू लागले. मग त्या ब्राह्मणांनी सर्व ग्रंथामध्ये बघितलं, पण या चुकीला कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त नव्हतं दादा. आणि एकच प्रायश्चित्त होतं दादा. प्रायश्चित्त जर सांगितलं ना दादा तर अंगाला काटा येईल दादा. ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणजे आपला स्वतःचा देह इंद्राणीच्या डोहामध्ये अर्पण करायचं दादा. देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंतांच्या डोळ्यात पाणी आलं. विठ्ठल पंत घरी आले. रुक्मिणी माता विचारतात का हो मिळाली का मुंजाची परवानगी? विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी आपल्या मुलाचे मुंजे व्हावेत असं वाटतंय ना ग रुक्मिणी, तर आपल्याला एकच प्रायचित्त आहे ग रुक्मिणी, ते म्हणजे देहांत प्रायचित्त. रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आलं दादा. पण काय करावं, त्या गोष्टीला विलाज नव्हता दादा. एक दिवस विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने आपला स्वतःचा देह इंद्राणीच्या डोहामध्ये अर्पण केला दादा. अर्पण केल्याच्या नंतर दादा तरीही आळंदीतील ब्राह्मण लोक त्यांना नीट जीवन जगू देत नाही. संन्यासाची कार्टी, संन्यासाची मुलं असं म्हणून चिडवत असे. असा खूप त्रास माऊली ज्ञानोबरांना दिला दादा. मग माऊली ज्ञानोबर आहे त्या ठिकाणी माफी मागण्यासाठी पैठणला गेले आणि तिथल्या ब्राह्मणांना न्याय मागू लागले. मग तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं अरे त्या ठिकाणी तुझं नाव ज्ञान आहे म्हणून तू फार ज्ञानी झालास का? माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं प्रश्नच नाही, मी खूप ज्ञानी आहे. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला तो बघ समोरून रस्त्याने रेडा चाललाय, त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे, तो सुद्धा ज्ञानी असेल का? माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं प्रश्नच नाही, नक्कीच ज्ञानी असेल. मग त्या ठिकाणी तो ब्राह्मण म्हणाला जसा तो वेद बोलतो तसा रेडा वेद बोलेल का? माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं प्रश्नच नाही, नक्कीच वेद बोलेल. मग त्या ठिकाणी त्या रेड्याला बोलवलं गेलं. माऊली ज्ञानोबरांनी दादा वेदातील एक श्लोक म्हटला. रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला दादा. रेड्याच्या मुखातून आपोआप वेद बाहेर आला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तो ज्याचा हरविला, संती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, संती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व ज्याचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. मोठी वेद बोलविला, गर्व तुझा हरविला, रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. मग दादा त्या ठिकाणी त्या रेड्याच्या मुखातून आपोआप वेद बाहेर आला दादा. मग तो ब्राह्मण म्हणाला हा काहीतरी बंगाली विद्या शिकून आला असेल. मग दुसरी परीक्षा घेण्याची ठरवली. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला जर याच्या पाठीवरती जर चाबकाचे 2-3 फटके मारले तर त्याची वळ तुझ्या अंगावरती उमटतील का? माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं प्रश्नच नाही, नक्कीच उमटतील. हॅलो हॅलो. मग दादा त्या ठिकाणी त्या
रेड्याच्या पाठीवरती चाबकाचे 2-3 फटके मारले आणि त्याचे वळ आमच्या माऊली ज्ञानोबांच्या अंगावरती उमटू लागले. मुक्ताई बोलते, काका काका त्या रेड्याला मारू नका, माझ्या दादाच्या पाठीवरती वळ उमटतायत. अशी परीक्षा माऊली ज्ञानोबांची झाली दादा. मग अशा असणाऱ्या अगाध संताचा महिमा संत निळोबारे वर्णन करतात. मग ज्या अर्थी निळोबारे संताचा महिमा वर्णन करतात त्या अर्थी निळोबारे संत आहात का? निळोबारे नक्कीच संत असले पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा महिमा नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हत्तीचा मृत्यूजेवी. पंढरपूरमध्ये दामोशेठजी नावाचे गृहस्थ राहत होते आणि त्यांना 5 वर्षाचा एक नामदेवरा म्हणून मुलगा होता. आणि त्यांचं काम होतं की दररोज भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवायचं. त्यांचं काम होतं बरं का महाराज. मग काही कारणास्तव त्यांना बाहेर गावी जायचं होतं. मग त्यांनी आपल्या पुत्राला नामदेवरायांना नैवेद्य दाखवण्याचे सांगितले. मग दुसऱ्या दिवशी नामदेवराच्या आईने नामदेवरायांना नैवेद्य करून दिला आणि नामदेवराय नैवेद्य घेऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेले. मग मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर दादा भगवान परमात्म्यापुढे नैवेद्य ठेवला आणि भगवान परमात्मा नैवेद्य खाण्याची वाट नामदेवराय बघू लागले. पण बराच वेळ झाला भगवान परमात्म्याने काही नैवेद्य सेवन केला नाही. मग नामदेवराय विचारतात, अरे भगवंता, माझ्या हाताने काय पाप झालं की तू नैवेद्य सेवन करत नाही? नैवेद्य सेवन करा भगवान परमात्मा. पण भगवान परमात्मा नैवेद्य सेवन करत नव्हते. नामदेवराय पुन्हा पुन्हा विनंती करतात, भगवान परमात्मा नैवेद्य सेवन करा. पण भगवान परमात्मा काही नैवेद्य सेवन करत नाही दादा. मग शेवटी नामदेवरायांनी सांगितलं, भगवान परमात्मा, तुम्ही जर आता नैवेद्य सेवन केला नाही तर तुमच्या चरणावरती मी डोकं आपटून जीव देईल. भगवान परमात्म्याचा नाविलाज झाला. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य सेवन केला. मग रिकामी परत घेऊन नामदेवराय घरी आले. नामदेवराच्या आईने विचारलं, बाळा नैवेद्य कुठे? कुत्र्याला टाकला का फेकून दिला? नामदेवरायांनी सांगितलं, आई नैवेद्य तर भगवान परमात्म्याने सेवन केला. त्यावेळेस आई म्हणाली, दररोज तर तुझ्या वडिलाच्या हाताने देव नैवेद्य सेवन करत नाही आणि तुझ्या हाताने कसा भगवान परमात्म्याने नैवेद्य सेवन केला? तेवढ्यात दामोशीटजी आले. घडलेला सर्व प्रकार त्या ठिकाणी नामदेवराच्या आईने दामोशीटजींना सांगितला. मग पुन्हा नैवेद्य केला. पुन्हा तिघेही नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्यासमोर नैवेद्य ठेवला आणि भगवान परमात्मा नैवेद्य सेवन करण्याची नामदेवराय वाट बघू लागली. पण पुन्हा बराच वेळ झाला भगवान परमात्म्याने काही नैवेद्य सेवन केला नाही. मग नामदेवराय म्हणतात, अहो भगवंता, आता जर तुम्ही नैवेद्य सेवन केला नाही तर माझे वडील मला खोटारडे समजतील. तुम्ही नैवेद्य सेवन करा. पण भगवान परमात्मा काही नैवेद्य सेवन करत नव्हते. नामदेवराय पुन्हा पुन्हा विनंती करतायत पण भगवान परमात्मा काही नैवेद्य सेवन करत नव्हते. शेवटी नामदेवरायांना पुन्हा म्हणावं लागलं, भगवंता, आता जर तुम्ही नैवेद्य सेवन केला नाही तर तुमच्या चरणावरती मी डोकं आपटून जीव देईल. भगवान परमात्म्याचा नाविलाज झाला. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि पुन्हा नामदेवराच्या हातचा नैवेद्य सेवन केला दादा.
म्हणजे बापाचे संस्कार मुलावरती पडत असतात बरं का महाराज. नामदेवांमुळे नामदेवांच्या आईवडिलांना भगवान परमात्म्याचं दर्शन झालं महाराज. म्हणून बापाचे संस्कार मुलावरती पडत असतात. उन्हाळ्याचे दिवस होते महाराज, उन्हाळ्याचे. आणि उन्हाळ्याचे दिवस असताना आंब्याला आंबे आले होते महाराज. मग एक मुलगा एका मनुष्याच्या झाडावरती आंबे चोरण्यासाठी गेला. आंबे चोरू लागला. मालकाने बघितलं, मालक धावत आला. अरे तुझ्या बापाने काय तुला हे शिकवलं का आंबे चोरायचं? चल तुझ्या बापाकडे. त्या मुलांनी सांगितलं, काका जास्त लांब जाण्याची गरज नाही, जास्त बोलण्याची गरज नाही, कारण ज्या फांदीवरती मी आहे त्याच्यावरच्या फांदीवरती माझा बाप आहे. म्हणून बापाचे संस्कार मुलावरती पडत असतात महाराज. बघा, एका महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की दिंडी काढणं हे कुणाचंही काम नाही. कीर्तनकार महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं. मग ते कीर्तनामध्ये 4-5 पेतडे समोर बसलेले होते. त्यांच्या कानावरती शब्द पडले महाराज. मग पडल्याच्या नंतर महाराजांचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर ते 4-5 पेतडे कीर्तनकार महाराजांकडे आले आणि कीर्तनकार महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये काय सांगितलं की दिंडी काढणं कुणाचंही काम नाही. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, हो माझं खरं आहे, दिंडी काढणं कुणाचंही काम नाही. कारण दिंडी काढण्यासाठी टाळं लागतात, पकवाज लागतो, विना लागतो. म्हणून दिंडी काढणं कुणाचंही काम नाही. मग ते 4-5 पेताडे म्हणाले, महाराज तुम्ही बघाच आम्ही कशी दिंडी काढतो. एकाने विना घेतला, एकाने पकवाज घेतला, 2 जणांनी टाळ घेतले आणि त्यांची दिंडी सुरू झाली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. अशी त्यांची दिंडी सुरू झाली महाराज. मग सुरू झाल्याच्या नंतर 2 तास झाले महाराज, त्यांची दिंडी एकाच जागेवरती होती. मग त्यातला एक जण कमी पिलेला होता. तो म्हणाला, अरे 2 तास झाली आपली दिंडी एकाच जागेवरती आहे, पुढं जायना नाही. त्यावेळेस त्यातला एक जण म्हणाला, ज्याने कमी पेली ते पुढं व्हा. त्यातला एक जण म्हणाला, याने कमी पेली. तो म्हणाला, तुला कसं कळालं? तो म्हणाला, होतायलाच मी होतो ना. त्यावेळेस महाराज त्यातला एक जण पुढे झाला आणि दिंडी पुढे पुढे चालू लागली महाराज. आणि त्यांची दिंडी गावामधून नव्हती महाराज, त्यांची दिंडी ढेकळानच होती. मग महाराज आता थोडं लांब गेले. लांब गेल्याच्या नंतर महाराज त्यांना तान्हा लागल्या आणि तो दिवस होता महाराज पौर्णिमेचा. मग पौर्णिमेचा दिवस असताना हे विहिरीवरती गेले महाराज. विहिरीवरती गेल्याच्या नंतर ते म्हणाले, चंद्र विहिरीत पडला, चंद्र विहिरीत पडला. कारण पौर्णिमेचा दिवस होता आणि पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे चंद्राचं प्रतिबिंब त्या विहिरीमध्ये दिसू लागलं. मग हे म्हणाले, चंद्र विहिरीत पडला, चंद्र विहिरीत पडला. आणि ते म्हणाले, आज कसंही करून या चंद्राला विहिरीच्या बाहेर काढायचं. मग त्यांनी बादली त्या विहिरीमध्ये सोडली महाराज. सोडल्याच्या नंतर ती बादली हलायची, मग ते पाणी आणायचं, पाणी हलायचं. मग हे म्हणायचे, चंद्र खवायला, चंद्र खवायला. मग दादा त्या ठिकाणी त्यांची बकेट पाण्यामध्ये बुडली आणि बकेटीमध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं. मग हे म्हणाले, चंद्र बकेटीमध्ये आला. मग हे सर्वजण उडू लागले महाराज. पण यांची बकेट एका खापरामध्ये गुंतली महाराज. हे जोरात उडू लागले पण त्यांची दोरी तुटली महाराज. मग ते पाटाळावरती पडले आणि त्यांनी चंद्रवर बघितला. मग ते म्हणाले, पाठवला का नाही पठ्ठ्याने चंद्रवर? मग चंद्र विहिरीत पडला होता का? यांना जास्त झालती, तर यांना जास्त झालती महाराज. म्हणून बापाचे संस्कार मुलावरती पडत असतात महाराज. बघा, ज्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय गाथा लिहिण्यासाठी बसले ना दादा, तुकोबऱ्यांचा गाथा लिहून पूर्ण झाला. काही ब्राह्मण मंडळी जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे आले. तुकोबऱ्यांचा गाथा घेतला दादा, इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवू लागले. तुकोबऱ्यांनी सांगितलं, ज्या पायावरती बसून मी गाथा लिहिला ना ते पाय माझे तोडून टाका. ज्या हाताने मी गाथा लिहिला ना ते हात माझे तोडून टाका. ज्या जिभेने मी त्या गाथ्याचा उच्चार केला ना ती जीभ माझी तोडून टाका. पण माझा गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवू नका. त्यावेळेस दादा त्या ब्राह्मण मंडळीने ऐकलं नाही. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा घेतला आणि इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवला. तुकोबऱ्यांनी सांगितलं, जोपर्यंत माझा गाथा पाण्यावर तरंगत नाही तोपर्यंत भजन सोडणार नाही.
तुकोबारीने भजन चालू केलं. किती दिवस तुकोबारीने भजन केलं दादा? 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस तर नाही दादा, सलग 13 दिवस जगद्गुरु तुकोबारीने भजन केलं आणि 14व्या दिवशी गाथा पाण्यावरती तरंगला. ही असणारी सर्व प्रक्रिया महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. हो उद्गमा जीवया ठेवणी कोरडा. हा हो उद्गमा जीवया ठेवणी कोरडा. हे हो दाखवणे रोकड्या विश्वजना. आणि शेवटच्या चरणामध्ये संत निळोबारे म्हणतात की संत संगती करावी, चांगल्याची संगत करावी. निळमणे तेही हो संगेची तार. निळमणे तेही हो संगेची तार. निळमणे निळमणे संगेची तार. निळमणे तेही संगेची तार. निळमणे तेही संगेची तार. निळमणे हो तेही हो संगेची तार. निळमणे संगेची तार. निळमणे संगेची तार. दिन उधरणे नवला कोण. दिन उधरणे
नोए हा सामान्य महिमा सता नोहे हा हे दैवती हातीचा ही मूर्ती जे वा वा या पटकन हो नैवते हातीचा मूर्ती जे हो नोहे हा हे सामा आवये माझा नोहे हा हो सावया हो मोहे नैवद्य हातिका मूर्ती देवे नैवद्य 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 हातीचा जय हो नैवेद्य हातीचा मूर्ती जे निनी नि सा 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 रे 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 गा 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 रे 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 सा 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 नि सा 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 नि सा रे नि सा 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 नि रे सा नि सा सा नि सा सा नि सा सा दा 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 पा 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 मा मा गा 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 रे 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 सा 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 रे 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 गा गा मा 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 दा 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 नि नि सा 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 दा दा नि नि सा 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 दा 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 सा नि दा पा मा गा रे सा नि दा पा मा गा रे सा नि दा पा मा गा रे मा दा नि सा गा मा दा नि सा मा दा नि सा सा गा मा दा नि सा मा दा ni sa ma pa da ni sa sa ma pa da ni sa ma pa da ni sa ma pa da ni sa 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 da ni da da pa ma ga re sa da ni da da pa ma ga re sa da ni da da pa ma ga re ma pa da ni sa 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 sa da ni da da pa ma ga re sa da ni da da pa ma ga re sa da ni da da pa ma ga re ga ma da ni sa ga ma da ni sa ma pa da ni sa sa ga ma da ni sa ma pa da ni sa ma pa da ni sa ga ma da ni sa 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 वा वा टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी जय हो टाळ्या 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 टाळ्या
म्हणे तीही संगीची तारणे दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मृती जेवी अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. भगवान परमात्म्याने ज्याला हात दिले असतील ते हाताने टाळी वाजवतील. भगवान परमात्म्याने ज्याला मुख दिलं असेल ते मुखाने नामस्मरण करतील. थांबा थांबा सर्वांनी हातावर करा. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी हातावर करा आणि भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा. हा, टाळी वाजवा. जय श्रीराम. बघा दादा मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालविली भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मृती जेवी उदका माझी वया ठेवूनी कोरड्या उदका माझी वया ठेवूनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मृती जेवी निळा म्हणे तीही संगीची तारणे निळा म्हणे तीही संगीची तारणे दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मृती जेवी. जाता जाता 2-3 गोष्टी सांगून जाईल दादा. लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज